नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे हे पैसे आता जमा झालेले आहेत. जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91 लाख. तर नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत राज्यातील आता सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, 92,36,000 शेतकऱ्यांना आता लाभ दिला जात आहे. तर त्यासाठी 1932 कोटी 72 लाख रुपयाचा निधी सरकारने मंजूर केला आहे. म्हणजे तुम्ही व्हिडिओ देखील पाहिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वपूर्ण आजची बातमी ठरणार आहे. 1932 कोटीचा निधी. तर योजनेची ही नमो शेतकरी योजना आहे. त्याने आतुरतेने वाट बघत होते जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी बातमी म्हणावी लागेल. कारण की PM किसान योजनेचा 21वा हप्ता त्याच्या खात्यावरती क्रेडिट झाला आहे. परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत येणार होता. असे भरपूर व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. परंतु त्या शेतकऱ्यांना इथं अपयश मिळालं. परंतु शेतकरी बांधवांसाठी आजचा व्हिडिओमध्ये महत्वाचं का असणार आहे, तर त्या आनंदाची बातमी त्यासाठी असणार आहे की कारण शेतकरी बांधवांनो बघा, KYC केली का नमो शेतकरी तुमच्या खात्यावरती पैसे मिळणार असं आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी सांगितलं आहे. तुम्ही KYC नसेल केली तर तुम्हाला हप्ता मिळणं अवघड होईल. आजच व्हिडिओ बघा आणि तुमची KYC करून घ्या. बघा राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता जमा होणार अशी माहिती त्यांनी दिली आहे. कारण की भरपूर शेतकरी आतुरतेने वाट बघत होते की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार. आला त्याबद्दल आता सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. बघा शेतकरी बांधवांनो, त्यासोबत आता शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. बघा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 44,000 कोटीचं पॅकेज सरकारने जाहीर करून टाकलं आहे. अजित पवार अर्थमंत्री यांनी आता ही बातमी आता मीडिया समोर सांगितली. तर स्वतः सांगितलं आहे पुन्हा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1,000 कोटीचं पॅकेज आता सरकार टाकणार आहे. त्यांनी सांगितलं आहे 44,000 कोटीची मदत अजित पवारांनी स्वतः त्यांनी मंजुरी केली आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आपण सांगत आहे शेतकरी बांधवांनो, आता तुमच्यासाठी सर्वात महत्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सर्व संपूर्ण माहिती शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता कधी येणार आहे याची आतुरतेनं वाट पाहू लागले होते. त्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट आता सरकारने सांगितलं आहे. किसान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 21वा हप्ता मिळाला असेल PM किसानचा, त्यावरती देखील नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आणि शेतकरी बांधवांना तुम्हाला बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार. तर पात्र व्हायसाठी काय करावं लागणार आहे, पहिल्या टप्प्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार हे देखील यादीत आता संपूर्ण यादी आलेली आहे. सरकारने जाहीर टाकले आहे कुठल्या यादीमध्ये कोण राहणार आहे. तर या यादीमध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव असेल किंवा 100% तुम्हाला देखील पैसे मिळणार आहेत. अन्यथा बघा तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला नसेल तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील तुम्हाला मिळणार नाही. कारण की बघा भरपूरशा शेतकरी बांधवांनी चुकीच्या माध्यमातून अर्ज केले होते. म्हणजेच बघा त्यांच्या घरामध्ये पती आणि पत्नी एकाच नावावरती ह्याच जसं की नमो शेतकरी योजनेचा लाभ PM किसान योजनेच्या अंतर्गत लाभ घेत होत्या. आता केंद्र सरकारने योजना म्हणजेच PM किसान योजना पूर्ण आपल्या ऑल इंडियामध्ये हे PM किसान योजनेची दिल्ली जात असेल. म्हणजे ज्याच्या खात्यावरती भरपूरशा शेतकऱ्यांचं यात वितरण होतं
परंतु त्याच्या अंतर्गत नमो शेतकरी योजनेची ही आपली महाराष्ट्राची योजना झाली। परंतु केंद्र सरकारने जी यादी वरती पाठवली, महाराष्ट्र दिल्ली राज्य सरकारपर्यंत जी पोहोचली यादी, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये महाराष्ट्रातील आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण होणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे। आणि ज्यांनी बोगस भरले त्यांचं नाव कट होणार आहे, कारण ही महत्त्वपूर्ण अपडेट त्यांच्यासाठी सांगण्यात आले आहे। शेतकरी बांधवांनो, तुमची फार्मर ID काढली नसेल तर आत्ताच काढून घ्या, गरजेचं आहे, कारण ही सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट फार्मर ID संदर्भातील देखील त्यांनी सांगितलं आहे। PM किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार, तर नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता 100% तुम्हाला तुमच्या खात्यावर अकाउंटवर जमा होणार आहे। काही कामे देखील मी तुम्हाला सांगणार आहे की पहिल्या टप्प्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। जिल्हे असे सांगणार आहे की तुम्हाला समजणार नाही की आपल्या जिल्ह्यामध्ये खरंच आता होणार आहे की होय, तुमचा सुद्धा जिल्हा इथं सामील झाला आहे। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जायचं आहे, कारण बेल आयकॉनला प्रेस केल्यावर आपली संपूर्ण डिटेल माहिती, प्रत्येक व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत जेणेकरून पोहोचेल, नोटिफिकेशन येईल। चला शेतकरी बांधवांनो, तर बघा, फार्मर ID तुम्ही काढली नसेल तर आत्ताच काढून घ्या। तर बघा शेतकरी बांधवांनो, की जे कर्ज काढलेले शेतकरी होते, ज्या कर्ज काढलेल्या शेतकरी समोर आले आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026च्या अगोदर आपण करणार असं देखील त्यांनी सांगितलं आहे। त्यासाठी नवीन अपडेट ही देखील समोर आली आहे की तुमच्यासाठी आता सरकारने समिती नेमली आहे। त्या समितीमध्ये कोणत्या शेतकऱ्याने शेती पिकाचं नावावरती कर्ज काढले आहे, की किती लाख रुपये कर्ज काढले आहे, त्यांनी खरोखर त्यांना 7/12वरती कर्ज काढलेले आहे काय, याची माहिती तपासून सर्व शेतकरी बांधवांना आता इथे कर्जमाफी करणार असं सांगितलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता शासन निर्णय आता सर्व शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे। आता बघा, कांदा चाटसाठी जे 16 लाख शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालं आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। स्वतः आता जिल्ह्यामध्ये आदेश दिले आहेत सरकारने की नाशिक विभागातील 16 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 903 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे। आता सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। मोठा दिलासा का, तर आपल्या प्रत्येक राज्यातील जिल्ह्यांना हे पैसे पोहोचण्याचं काम सरकार करत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असू दे, पैसे कधी येणार सरकारने सांगितलं आहे, पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार। अधिकृतपणे त्याची एक जाहिरात यादी तुम्ही टाकली आहे का, तुम्ही पाहिले का, तर नमो शेतकरी योजनेची यादीसाठी आपण बघा, PM किसान योजनेचा जो 21वा हप्ता लाभार्थ्यांना मिळाला आहे, त्याच लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याचं वितरण आपणास होणार आहे। तर इथं सांगण्यात आलंय, बघा, तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल, 21वा हप्ता तुमच्या खात्यावरती क्रेडिट झाला असेल तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार, हे खरं आहे। क्रेडिट म्हणजे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। फक्त तुम्ही फार्मर ID काढली नसेल, काढून घ्या। तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड आत्ताच लिंक करून ठेवा, कारण हे गरजेचे आहे, जेणेकरून कुठलीही तबलीग, कुठलाही त्रास तुम्हाला होणार नाही। कारण ही सर्व शेतकरी बांधवांसाठी आता केंद्र सरकारने PM किसान योजनेच्या अंतर्गत ही यादी महाराष्ट्र सरकारला म्हणजेच राज्य सरकारला पाठवण्यात आलेली आहे। आता त्याच यादीनुसार तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण होणार आहे। हे देखील आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली माहिती असणार आहे, कारण ही काल पत्रकार परिषदेमध्ये जी माहिती स्वतः त्यांनी सांगितली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात येणार आहे, तर पहा, इकडे जिल्हे मी सांगत आहे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, धुळे, यवतमाळ, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, वर्धा आणि बघा धुळे, नंदुरबार या सर्व जिल्ह्यामध्ये पैसे तुम्हाला मिळणार आहेत।
पहिल्या टप्प्यातील देखील त्यांनी सांगितलं आहे कोणत्या बँकांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार. तर बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी कुठल्याही बँकेचं खातं काढलं असेल तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती व्यवहार कंटिन्यू असली तर पहिल्या डेबिट क्रेडिटवर डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर तुमच्या खात्यावरती त्या व्यतिरिक्त त्यांच्या खात्यावरचे 500 ते 1000 रुपये शिल्लक जमा असले पाहिजेत. त्यांच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असलं पाहिजे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून सर्व पैसे शेतकरीच्या खात्यावरती जमा होणार आहेत. तर सर्व शेतकरी संदर्भातील योजनेचे जे काही त्यांचे पैसे असणार आहेत ते लवकरात लवकर खात्यावरती आता क्रेडिट होणारच आहेत. पण अशा पद्धतीची माहिती नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला, तर बघा शेतकरी बांधवांनो, डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होणार असे सांगितलं आहे. तरी त्याच्या आधी, कारण डिसेंबर 2 तारीख दिली आहे, तरी आपण अधिकृत धरू शकतो की 2 तारखेच्या आधी तुमच्या खात्यावरती नमोच्या असू दे, PM किसान असू दे, पीक विमा असू दे, तुमच्या खात्यावरचे पैसे जमा होणार आहेत. तर अशाच कामाच्या व्हिडिओसाठी, शेती संदर्भात तुम्हाला जर पाहिजे असलेली माहितीसाठी आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशनला ऑन करून ठेवा आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.